ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापूर आलेला आहे। सर्व वारकरी जिकडे तिकडे अडकून पडलेले आहेत। आता विठुरायाला पंढरपूरला भेटण्यासाठी नेमकं कसं जायचं हा प्रत्येक वारकऱ्याला प्रश्न पडलेला आहे। आज वारी सुरू होण्याआधीच इंद्रायणी नदीत असं काय घडलं की आता अख्खा महाराष्ट्र आदरलाय। संपूर्ण वारकऱ्यांच्या आता पायाखालची जमीन सरकल्या। अवघ्या एका तासात इंद्रायणीच्या नदीच्या पात्रात आज थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी असं काय घडून आलंय जे पाहून वारकरी थेट पळत सुटलेत। आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघण्याआधी इंद्रायणी नदीत एक अद्भुत चमत्कार आज घडलेला पाहायला मिळतोय। गेल्या 2 ते 3 दिवसापासून आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला प्रचंड महापूर आलेला आहे। पुलावरून पाणी वाहू लागलंय। आळंदीत येण्यासाठीचे 4ही पूल पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी सध्याला दिसून येत आहे। आळंदीचा संपर्क तुटलाय। मग आपल्या लाडक्या विठुरायाला कसं या ठिकाणी भेटायचं, कसं या ठिकाणी जायचं हा प्रश्न पडलेलाच असताना आता या ठिकाणी असं काय आळंदीमध्ये घडलंय ज्यामुळे सर्व वारकरी आता जिकडे तिकडे पळ सुटलेत। त्यामुळे यंदा आता माऊलींची पालखी निघणार की नाही असा मोठा या ठिकाणी प्रश्न आता निर्माण झाला आहे। कारण की माऊलींची पालखी रथात ठेवली जाते आणि तो रथ मानाचे बैल ओढत त्या ठिकाणी पुढे जात असतात। पण जर सगळ्या पुलावरून पाणीच या ठिकाणी हातात असेल तर तिथून अक्षरशः हा रथ या ठिकाणी आता जात नाही आहे। अशा परिस्थितीत बैलगाडीचा रथ कसा जाणार हा प्रश्न या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांच्या समोर पडलाय। गंभीर प्रश्न प्रशासनासमोर पडलाय। सर्व लोकांसमोर हा प्रश्न पडलाय की आता हा रथ जो आहे जो माऊलीचा या ठिकाणी आता पुढे कसं जाणार, पंढरपूरच्या दिशेने इंद्रायणी नदी ओलांडून कसं जाणार। आता असा प्रश्न पडलेला असतानाच अचानक एक अशी घटना घडली की ज्यामुळे मुख्यमंत्री आता देखील हैराण झालेत। जेव्हा एक विचित्र घटना या ठिकाणी आळंदीमध्ये आज घडल्या, जेव्हा आळंदीत उपस्थित असणारे लाखो वारकरी अक्षरशः नदीच्या दिशेने पळ सुटलेत। एक अशी घटना घडल्या जी गेल्या 150 वर्षात आतापर्यंत कधी सुद्धा घडली नव्हती। याला लोक आता चमत्कार म्हणू लागलेत, देवाचे आभार म्हणू लागलेत, विठ्ठल पावला असं म्हणू लागलेत। कारण की यंदाची पालखी आता रद्द करण्याच्या स्थितीत आली होती। कारण इंद्रायणी नदीच्या वरून या ठिकाणी पुलावरून पाणी जात होतं आणि माणसांना देखील जाता येत नव्हतं आणि पालखी देखील रथातून पुढे जाता येत नव्हतं। नियमात त्यामुळे मोठा बदल करावा लागला होता। पण निसर्गाचा एक असा अद्भुत चमत्कार घडला, विठ्ठल भेटायला आले की ज्यामुळे वारकऱ्यांच्या मध्ये एक जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं। पांडुरंग पांडुरंग असं म्हणू लागले। मग अचानक एका तासामध्ये आताच या ठिकाणी असं काय घडलेलं आहे की इंद्रायणीच्या पात्रात ज्यामुळे राज्यात असं काय घडलं आणि राज्यामध्ये जे वारकरी संप्रदाय त्यांच्यामध्ये आनंदाची लाट आता निर्माण झाली। वारी निघण्याच्या बरोबर 1 तास आधीच इंद्रायणीच्या पात्रात असं काय अद्भुत आता चमत्कार घडलाय। अक्षरशः मुख्यमंत्री देखील आता आश्चर्यचकित झालेत। चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या आसपास नेमकं काय घडलेलं आहे बघा। शेकडो वर्षापासून चालत आलेली एक पवित्र परंपरा ती आज या ठिकाणी होणार होती। आळंदीतून आता वारीचं प्रस्थापन आज या ठिकाणी दुपारी 3च्या सुमाराच्या आसपास माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं। लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत असताना अलंकापुरीत दाखल होणार होते। पण विठू माऊलीच्या या भक्तीच्या रंगात अचानक निसर्गाच्या कोपात एक विघ्न विणलं होतं ज्याचा कुणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता। 2 दिवसापूर्वी आळंदीच्या परिसरात ढगफुटी या ठिकाणी झाली। अदृश्य मुसळधार पाऊस सुरू झाला। पाऊस इतका भयानक होता की काल रात्रीच आता इंद्रायणीच्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांनी इतिहासात पहिल्यांदाच असं सांगितलं गेलं की वारकऱ्यांनो आळंदीमध्ये अजिबात येऊ नका। कारण की आळंदीच्या गावात आता इंद्रायणी नदीचं पाणी शिरलंय। आळंदी नदीच्या शेजारचे अनेक धर्मशाळांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। पण अचानक आता वारी धोक्यात कशी काय आली, पालखी रद्द होणार की काय असा संशय या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याला आता या ठिकाणी निर्माण झाला होता। पण वारी निघण्याच्या आधी अचानक इंद्रायणी नदीत असा काय चमत्कार घडला ज्यामुळे अक्षरशः वारकरी आता नदीच्या दिशेने धावू लागलेत। इंद्रायणी नदीच्या पात्रात घडलेली अद्भुतपूर्व चमत्कार ही घटना जी पाहून वारकरी आनंदाने उड्या मारू लागलेत, नाचायला लागलेत, पांडुरंग पावला असं म्हणू लागलेत। खर तर काल रात्रीपर्यंत परिस्थिती आता हाताबाहेर गेली होती। पुलाच्या वरून पाणी वाहत होतं।
अतिशय म्हणजे वारी रद्द होते की काय असं या ठिकाणी चित्र या ठिकाणी पसरलेलं होतं। माऊलींच्या मुख्य मंदिरात पाणी शिरते की काय अशी परिस्थिती काल रात्री या ठिकाणी सर्वत्र निर्माण झाल्याचं बघायला मिळत होतं। आळंदीमध्ये वेगवेगळ्या दिंड्या काही दिवसापूर्वीच येऊन आल्या होत्या, ते भाविक जागोजागी पडून या ठिकाणी आता राहिले होते। काही दिंड्या नदीकाठच्या आश्रमामध्ये धर्मशाळामध्ये मुक्कामी होत्या। या धर्मशाळामध्ये सुद्धा आता पाणी शिरल्याचं पाहायला मिळत होतं, पण मध्यरात्री अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अक्षरशः त्या धर्मशाळेत पण पाणी घुसलं। वारकऱ्यांचा जीव धोक्यात या ठिकाणी आला होता। वारकऱ्यांचं जे सामान होतं, जे आता आपण सोबत घेऊन जात असतो ते सामान होतं, तर ते अक्षरशः भिजलं होतं। हे पाहून एनडीआरएफच्या टीमला प्राचारण करण्यात आलं। एनडीआरएफच्या जवानांनी रात्रीच्या अंधारात अचानक त्या वारकऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं। चोही बाजूने सगळीकडे पाण्याचा वेढा या ठिकाणी इंद्रायणी नदीने घेतलेला होता। त्या सततधार पाऊस यामुळे आता संपूर्ण आळंदीत भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। काल ठरलेल्या वेळेनुसार देवगावातून आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दुपारी प्रस्थापन झाली, परंतु आळंदीत मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर होती। यातच एक अचानक आता या ठिकाणी इंद्रायणी नदीत घडलं, जे पाहून अक्षरशः आता प्रत्येक वारकऱ्याच्या आता पायाखालची जमीन सरकली। प्रशासनाला देखील आता पळताबोई थोडी झाली। आळंदीला जोडणारे चारही बाजूचे मुख्य पूल, ज्यातून त्या ठिकाणी चाकणहून येणारा मार्ग, वडगावच्या बाजूने येणारा पूल, पुण्याला जोडणारा पूल, सगळे पूल पाण्याखाली गेले होते। मुख्यमंत्री आणि प्रशासनाने वारकऱ्यांना आहे तिथे थांबण्याचं आवाहन केलं होतं। आळंदीत येऊ नका, पुण्यामध्ये जा। ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी समोरून आता मोठा पेच पडला होता। रथाचे बैल या पुरातून कसे काय या ठिकाणी आता बाहेर ओढणार? आता खरं तर ही जी पालखी असते ती रथाद्वारे ओढली जाते, त्याला ओढतात मानाचे बैल असतात। मग जर त्या पालखी जी होती, जर तो रथ होता, तर त्या पुलावरून त्या ठिकाणी आता पाणी आता वाहत असताना जाऊ शकत नव्हता। मोठ्या मोठ्या ट्रक्स किंवा जास्त उंचीचे वाहन देखील तिथून जाऊ शकत नव्हतं। इतकं इंद्रायणी नदीच्या पुलावरून पाणी या ठिकाणी वाहत होतं। मग पालखी कशी काय या ठिकाणी येणार? हेलिकॉप्टरद्वारे पालखी घेऊन जावी तसं जर विचार केला तर ते सुद्धा या ठिकाणी शक्य नव्हतं। ऑप्शन तिथे विचार केला तर काही सुद्धा होत नव्हतं, कारण काही तासच आता पालखी निघायला बाकी होते। आता सगळे विधी त्या ठिकाणी आता सुरू झाले होते, पूजा अर्चा सुरू झाली होती। मग आता काय करावं हा प्रश्न प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये होता। पण माऊलींची वारी आणि परंपरा आता बदलणं अशक्य होतं। मग आता विठ्ठल कसे काय पावले, पांडुरंग कसे काय पावले? तर बघा, सगळ्यात महत्वाचं पुढं काय घडलं? वारकऱ्यांच्या भावना आता दुखावणारच होत्या। दोन्ही पालकांच्या पुढे जाऊन या ठिकाणी काय घडणार होतं? तर बघा, जिथे तुकोबाराय आणि ज्ञानोबा माऊलींची आता पालखीची भेट होत असते, आणि मग कसं काय या ठिकाणी पुढचा प्रवास होणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता। पण म्हणतात ना, जसा भाव तसा देव। वारकऱ्यांच्या माऊलींच्या संजीवनी समाधीवर असलेला अतूट विश्वास अखेर फळफळला। आता या ठिकाणी काल रात्री एक चमत्काराची सुरुवात झाली। काल रात्री उशिरापर्यंत पाऊस धुमाकूळ घालत होता। पावसाचा जोर या ठिकाणी काल रात्री वाढत चालला होता, पण आज पहाटे अचानक निसर्गाने या ठिकाणी कुस बदलली। पहाटेच्या सुमारास आता पावसाचा जोर अचानक ओसरला आणि त्यानंतर इंद्रायणी नदीच्या पात्रात एक अद्भुत आणि रहस्यमय घटना घडली। नदीच्या प्रवाहामध्ये अचानक एक मोठा भोवरा तयार झाला। एका बाजूने पाण्याचा वेढा वाढला आणि बघता बघता काही मिनिटातच पुलावरून वाहणारं पाणी झपाट्याने खाली उतरू लागलं। हा वेग इतका अकल्पनीय होता की ज्याच्यावर कोणी सुद्धा विश्वास ठेवत नव्हतं। एका तासाच्या आत घरामध्ये घुसलेलं पाणी, आश्रमामध्ये घुसलेलं पाणी आता पंढरपुराकडे आता वारकऱ्यांना जाण्यासाठी वाट मोकळी करून देत होतं। आळंदीच्या इतर दुकानामध्ये घुसलेलं पाणी हळूहळू ओसरू लागलं होतं। खरं तर ही एक चमत्कारच म्हणावं लागेल, कारण की दुतर्फा पाणी होतं, पुलावरून पाण्याचा वेग जोरदार होता, तो अचानक ओसरू कसं काय लागला होता? कारण पाऊस पण कमी नव्हता आणि पाणी पण कमी नव्हतं। पुण्यात थांबलेले वारकरी आता अचानक आळंदीच्या दिशेने पळू लागले। नेमकं त्या एका
एका तासात नेमकं काय घडलं, अचानक नदीमध्ये भोवरा कसा काय तयार झाला, विठ्ठलाची या ठिकाणी किमया कशी काय झाली, कारण की तो भोवरा नदीमध्ये सॅटेलाइट इमेज मध्ये देखील आता दिसलाय. आता हवामान तज्ज्ञ याचा अभ्यास करत होते, कारण की कोणत्याही परिस्थितीत अशा स्थितीत भोवरा तयार होत नाही. मग कसा काय भोवरा नदीमध्ये तयार झाला? खरं तर सगळ्यात आधी चाकणहून आता आळंदीत एंट्री करण्याचा जो पहिला पूल होता तो रिकामा झाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक तिसरा पूल उघडला. त्यानंतर सगळ्यात शेवटी जो आळंदीचा थेट पुणे शहराशी जोडला जातो त्या मुख्य पुलावरून पाणी ओसरलं आणि रस्ते वाहतुकीला पूर्णपणे मार्ग या ठिकाणी मोकळा झाला. आता निसर्गाचा चमत्कार की आपले विठ्ठल पावले, हा प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाला पडलाय. स्थानिक नागरिक, प्रशासकीय अधिकारी थक्क झालेत. जो पूर ओसरायला किमान अक्षरशः 4 ते 5 दिवस लागतात, तर ते अवघ्या काही तासांमध्ये आता पूर गायब झालाय. या चमत्काराची दुसरी बाजू म्हणजे अक्षरशः इंद्रायणी नदी कोरडी झाली की काय, अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये आता या ठिकाणी उभा राहिली आहे. आता पाण्याचा वेग पाहून आळंदीत एकच जल्लोष सुरू झाला. माऊली माऊलीचा गजर परत एकदा सुरू झाला. लाखो वारकरी नदीच्या घाटाकडे जाऊ लागले, पळू लागले. पुण्यात थांबलेल्या वारकऱ्यांना जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा तात्काळ त्यांनी आळंदीच्या दिशेने भरधाव वेग घेतला. टेम्पो, ट्रक, पिकअप गाड्या करून वारकरी आता या ठिकाणी आलमखातीपुरीत आता दाखल झाले. सोशल मीडियावर या अद्भुत चमत्काराचे व्हिडिओ जोऱ्यासारखे वाऱ्यासारखे व्हायरल झाले, जे पाहून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आश्चर्यचकित झाले. आता या संपूर्ण घटनेवरून एक सिद्ध होतोय की वारकऱ्यांची भक्ती जिथं असते तिथं निसर्ग देखील देवापुढे आता नतमस्तक होतो. हवामान खात्याने आणि जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर जरी वाढला असला तरी या ठिकाणी सुखरूपपणे वारकऱ्यांची दिंडी मात्र आता पंढरपूरच्या दिशेने व्यवस्थित जाईल असं सांगण्यात आलंय. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.